नमस्कार, कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम थंडगार अशी सोलकढीची रेसिपी दाखवणार आहे। नॉनव्हेज म्हटलं की सोलकढी ही आपल्याला आठवतेच, तर आज ही साधी सोपी सोलकढीची रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य पाहूया आपण। इथे मी एक ओला नारळ असे काप करून घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं, कोथिंबीर, कोकम मी इथे 10 ते 12 गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत, 15-20 मिनिट, मीठ आहे चवीनुसार, 1 हिरवी मिरचीचे तुकडे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि हे बीट घेतलेलं आहे मी। याला बीटाने कलर खूप सुंदर येतो। तर सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे नारळाचे काप करून घेतले ते घालून घेणार आहोत। जिरं घालायचे, हिरवी मिरची आणि लसूण घालायचा आहे। एकच हिरवी मिरची घातलेली आहे मी आणि 4 लसणाच्या पाकळ्या, बीट घालायचं आहे। बीटाने कलर खूप सुंदर येतो। हॉटेल स्टाईल आपण जर बनवतोय तर त्यामध्येही बीट वापरलं जातं। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण आता कोमट पाणी करून घेतलेलं आहे। कोमट पाण्याने दूध, नारळाचं दूध हे खूप छान निघतं, त्यामुळे कोमट पाणीचाच वापर करायचा आहे आपल्याला। यामध्ये मी 1 इंच अद्रकही घातलेला आहे। अद्रकचा व्हिडिओ स्किप झाला होता, पण अद्रक पण घालायचं आहे आणि याचं एक स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला गाळणीतून गाळून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, कलर पण छान आलेला आहे आणि एकदम बारीक असं वाटण्यात गेलेलं आहे। तर आता हे पहिलं नारळाचं दूध झालं, जे हे घट्ट असतं। पूर्ण असं आपल्याला स्क्वीज करून घ्यायचं आहे छानपणे। असं दाबून दाबून आपल्याला यातलं दूध काढून घ्यायचं आहे। आता हे जे उरलेलं आहे ते परत आपण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये परत आपण थोडंसं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता याचंही परत मिक्सरला फिरवून घ्यायचं। म्हणजे ते पहिल्यांदा केलं आणि हे दुसरं नारळाचं दूध तयार आहे। हे जरासं पातळ होतं आणि आणखी गरज वाटली तर आणखी एकदाही आपण हे वाटून घेऊ शकतो, पण मी इथे 2दाच वाटलेलं आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। पाहू शकता, कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे। नुसतं डोळ्यांनी पाहिली तरी पिवशी वाटणारी अशी थंडगार सोलकढी आहे। पित्तशामक आहे आणि जे आपण कोकम भिजत घातले त्या कोकमचा आगळ आपल्याला यात घालायचा आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये तर असं दुपारी आपण हे छान जेवणासोबत घेऊ शकतो। यामध्ये आता चवीला साखर घालायची थोडीशी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी एकदम साधी सोपी सोलकढी आपली इथे तयार झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यावर आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि फ्रीजमध्ये आपल्याला हे 1 अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। 1 अर्ध्या तासानंतर आपण सर्व करायला घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, कलर किती सुंदर दिसतोय आणि एकदम अशी आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। तर तुम्ही कधी करता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे सांगायला अजिबात विसरू नका। तर नॉनव्हेजचा बेत करणार असाल तर सोलकढी ही झालीच पाहिजे। तर नक्की तुम्ही ही सोलकढी ट्राय करा। भेटूया परत पुन्हा एका नव्या रेसिपीत।